सरोगोड, किशोर खिलारे, इम्रान तांबोळी, गुरु योगेश मोरे, सागर गायकवाड, त्यानंतर श्रीकांत कसबे, वीरेंद्र कांबळे, माझे उपनगर अध्यक्ष अंबादासजी। ही मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यासाठी अंतःकरणापासून प्रयत्न करणारे आमचे अभिराजी यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो की अशा पद्धतीच्या हा समाजाचा आपल्या कार्यक्रम किंवा इतर समाजाला सगळ्याला घेऊन ही जी बैठक आयोजित केली। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही खाजगीमध्ये बोलताना वादळ आलं होतं बाहेर। वादळ आल्यानंतर आम्ही आपण दार लावले। कालच्या सभेमध्ये मोहोळच्या जी मोहोळमधून जे वादळ निघणार आहे ते चंद्रभागेच्या किनारी येणार आहे। चंद्रभागेच्या किनारी आल्यानंतर विठ्ठलाच्या पायथ्याशी येणार आहे। ती वादळ या ठिकाणी आलंय। मी तुम्हाला माझा व्हिडिओ पाठवतो, कारण ही जी लढाई आहे ही एकट्या दलितांमधल्या बौद्ध समाजाची लढाई नाही। ही लढाई मातंग समाजाची आहे, ही लढाई चरमणार समाजाची आहे, ही लढाई मुस्लिम समाजाची आहे, ही लढाई कोळी समाजाची आहे, ही लढाई बहुजन समाजामधल्या सर्व मराठा बांधव सर्व जाती धर्माला घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे महाराष्ट्रामध्ये 10 धनगर समाजाच्या लोकांना खासदार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। म्हणून धनगर समाजाने सुरू केलेली बाळासाहेबांची पहिली सभा झाली ती पंढरपूरला झाली आणि ते धनगर समाजाने या ठिकाणी त्यांना स्वतः बोलून घेतलं। आता या ठिकाणी सत्ता घेण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज राहणार आहोत। अशा पद्धतीचा मेळावा पहिल्या तुमच्या चंद्रभागेच्या किनारी त्या ठिकाणी झाला। परंतु या ठिकाणी आदरणीय रोहिजी भाऊ गायकवाड असतील, आदरणीय बाळासाहेबजी वाघमारे असतील, आदरणीय दशरथभाऊ कसबे असतील, आदरणीय अजितभाऊ गायकवाड असतील, त्याचबरोबर ऍडिंग ग्रुपचे आमचे कुंडलभाई बाबळे असतील किंवा या ठिकाणी अरुण भालेराव असतील, पिंटू डावरे असतील, शांतिकुमार नाटरे असतील, मिलिंद प्रक्षाळ असतील, ही जी आपली मंडळी आहे इथं येणारे अजून आपल्या आल्याचे लोक। परंतु सोलापूर शहरामध्ये पूर्ण सोलापूर शहरामध्ये कुठल्याही गल्लीमध्ये गेलो, कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर तुम्हाला चर्चा मिळेल ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये ह्या 42 लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं दलित समाज शहरामध्ये एकवटलेला आहे त्याचा या ठिकाणी लाभ या पंढरपूरच्या या ठिकाणी येऊन थांबलेले आणि ह्याच्यामध्ये पहिल्यापासून जे परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे आमच्या सोलापूरमधल्या खास या कार्यक्रमाला उपस्थित आहेत म्हणजे युवराज पवार साहेब। प्रत्येक या ठिकाणी कार्यक्रमामध्ये बघा त्यांनी मातंग समाजामध्ये मातंग वस्तीमध्ये पहिला सुजाता आंबेडकरांना नेऊन त्यांनी पहिला सत्कार केला आणि परिवर्तन त्या ठिकाणी मातंग समाजाचं झालं आणि मातंग समाज पूर्ण शहरातला मातंग समाज सोलापूर शहरातला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे। गायकवाड हे 3 वेळा नगरसेवक होते, म्हणजे 4 वेळा त्यांच्या कुटुंबातले नगरसेवक। ही गोष्ट गावात सांगायला आम्ही काय केलं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आम्ही तुमचं ऐकून घेतलो। आम्ही इथं आल्यानंतर आता युवराज पवारने म्हणलं की आम्ही तुमचं ऐकायला आलो, पण आम्ही काय केलं आम्ही सगळे कुंपण तोडलेले आहेत। लक्षात ठेवा आम्ही सगळे कुंपण तोडलेले आहेत। रविवार 4 वेळा नगरसेवक त्यांची मंडळी होते, त्यांनी 2 वेळा त्यांची वहिनी होते। अजितभाऊ गायकवाड ते 4 वेळा निवडणुकीला उभारले म्हणजे एकदा निवडून आले। दशरथभाऊ असतील या ठिकाणी त्यांनी 4 वेळा निवडणूक लढवली। इथं अरुण भालेराव असतील, भैया असतील, आम्ही सगळ्यांनी सगळ्या पक्षाचे सगळ्या आमचे ग्रुपचे आम्ही कुंपण तोडले आणि बाबासाहेबांच्या रक्तासाठी ज्या बाबासाहेबांनी या देशामध्ये बलिदान दिलं आणि ते फक्त एकट्या महाराजासाठी किंवा या ठिकाणी मागण्यासाठी नाही, या देशामधल्या 130 कोटी जनतेसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। संविधानाचा फायदा आपल्याला झाला का? सर्वांना झालेला लक्षात। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचं मला की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने विचार केला, बाबासाहेबांनी पूर्ण भारत देश आपला देश ज्या देशामध्ये राहतो ते देश आपला अखंड राहायला पाहिजे, तो देश आपला चांगला राहायला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी
समाज निर्माण करण्यासाठी, भारतीय समाज निर्माण करण्यासाठी, समाज व्यवस्थेवर मात करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाकडे बघितलं. लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाकडे बघितलं असतं तर अंबानीपेक्षा जास्त श्रीमंत बाबासाहेब राहिले असते. बाबासाहेबांचं घर कुठं अमेरिका, फ्रान्स, जपान मध्ये या ठिकाणी असलं पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी आपल्याशी इमानदारी केली, भारतामधल्या राहणाऱ्या लोकांशी इमानदारी केली. ज्या मातीमध्ये जन्मलो त्या मातीशी इमानदारी राहून या देशाचं काय तर कल्याण करायचं म्हणून आज भारत देश, सगळे देश म्हणजे 4 तुकडे झाले, परंतु भारत देशामध्ये 70 वर्ष झाला भारत देश एक खंड आहे. तो बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे. लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्हाला जाऊन सांगायचं आहे. ज्या बाबासाहेबांनी एवढा संघर्ष केला त्याच्या कुटुंबाचा, बाबासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान करण्याची वेळ आता प्रत्येकाला आलेली आहे. इथं बसलेल्या या हॉलमध्ये बसलेल्या लोकांना नाही, आपल्या आजूबाजूला मराठा समाजाचा राहत असेल, इकडे बाजूला कोळी समाजाचा राहत असेल, तिकडे धनगर समाजाचा राहत असेल, ह्या लोकांना संघटित करण्याचं काम मातंग समाजाचं आहे, चर्मकार समाजाचं आहे, आपल्या समाजाचं आहे, कोळी समाजाचा, या सगळ्या समाजाचं म्हणजे ही 4 समाज आहेत. या 4 समाजाने आणि आपला मुस्लिम समाज जो या ठिकाणी, ज्या मुस्लिम समाजाला ओबीसी साहेबांनी देशाच्या पार्लमेंट मध्ये त्या ठिकाणी म्हणजे अधिकार देण्याचं काम, म्हणजे भांडण्याचं काम ओबीसी साहेबांनी केलं. त्या ओबीसी साहेबांचं या ठिकाणी हात मजबूत करण्यासाठी आणि भारत देशामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाची पाडे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक खासदार म्हणून या ठिकाणी पार्लमेंट मध्ये जाणले महत्वाचं आहे. आपण बाबांचा इतिहास सांगतो, आता लय जणांनी सांगितलं की आपलं असं झालं, आपलं तसं झालं, परंतु या ठिकाणी कुठलाही गट असू दे आपल्याला, या पंढरपूर शहरामध्ये कुठलेही गट राहू दे, तुमचे सगळे गट तुम्ही बाजूला काढून ठेवा. तुम्ही 18 तारखेपर्यंत बाजूला काढून ठेवा. 18 तारखेनंतर काय होणार नाही. 18 तारखेनंतर तुमची छाती या ठिकाणी असं, या ठिकाणी असं तुम्ही चालता. तुम्ही लक्षात ठेवा का की तुमचा एक खासदार असणार आहे. लक्षात ठेवा, तुमच्या बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला, ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला त्या मताच्या अधिकाराची आपण इमानदारी राखली पाहिजे. नाहीतर काय मग यांनी त्या गटाचा आहे, मी ह्या गटाचा आहे, मी कसं येऊ, त्यांनी कसं आलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या इथं असंच वातावरण होतं. आमच्या इथला तरुण एकवटला, आमच्या इथल्या तरुणाने आम्हाला सगळ्याला एकत्र केलं. लक्षात ठेवा, या ठिकाणी बसलेला आहे तरुण साधा सिंपल, या ठिकाणी तुमच्यामध्ये बसलेला आहे नागनाथ रणखांबे नावाचा, तो या ठिकाणी तुमच्या इथे बसलेला आहे. या बारक्या पोराने आज पूर्ण समाजाला एकत्र केलं. लक्षात ठेवा, म्हणून पंढरपूर मध्ये राहणाऱ्या वाड्या वस्त्या, तुम्ही आजूबाजूला कोपऱ्यात राहण्याचा आपला समाज असेल, आपल्या समाजाचा रोल अतिशय महत्वाचा. लक्षात ठेवा, उद्या ज्याला पंढरपूर मध्ये असं दर्शन दिसलं पाहिजे. आदरणीय आनंदराज आंबेडकर आल्यानंतर ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी फॉर्म भरायला निघाले, कुणाला घरी जाऊन सांगितलं नव्हतं. लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी जमलेला सगळ्याला सांगतो मी, बॉसला कोण जाऊन सांगितलं नव्हतं, दशरथ कसबेला कोण जाऊन सांगितलं नव्हतं, बाळासाहेबाला कोण सांगितलं नव्हतं, कुणाल बायाला कोण सांगितलं नव्हतं, परंतु या ठिकाणी घरातल्या बाटल्या पाण्याच्या भरून म्हणून मुसलमान समाज आज मोठ्या संख्येने सोलापुरात काम करत आहे.